सगळ्यांवर दबाव आहे ना। आता तिथं जामनेरला आपण बघितलं असेल की तिथं असणारे जे भाजपचे संकटमोचक नेते आहेत त्यांनी दाबून मुटकून विकत पैसे देऊन तिथं उमेदवारच पुढे ठेवला नाही, बिनविरोध तिथं जे इलेक्शन होतं त्या ठिकाणी करून दाखवलं। त्यामुळे अशा प्रकारे भीती दाखवणं, पोलीस प्रशासनाची भीती दाखवणं, नाही तर विकत घेणं हे फक्त काय बारामतीमध्ये चाललंय असं नाही, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चालले। त्यामुळे आज जर आपण यादी बघितली, जे सर्व बिनविरोध झालेले उमेदवार आहेत ते सर्व हे भाजपचे उमेदवार आहे आणि फक्त भाजपचे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार नसून हे नेत्यांच्या कुटुंबातील कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचं कोण आहे, असेच व्यक्ती त्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे। त्यामुळे भाजप संविधानाला पायाखाली दुर्दैवाने तुडवत आहे, लोकशाहीला तुडवत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अमित शहा साहेबच बोलले होते, अजितदादांचा पक्ष आणि शिंदे साहेबांचा पक्ष हा पूर्णपणे मोडला जाईल, तोडला जाईल, नेत्यांना विकत घेतलं जाईल, त्यांच्या आमदारांना भाजपकडे घेतलं जाणार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे। त्यांना येत्या इलेक्शन मध्ये संधी सुद्धा भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी दिली जाणार। त्यामुळे 2029 ला भाजप एकटा त्या ठिकाणी लढेल आणि त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची पूर्णपणे जनता आणि कदाचित आज जे मित्र पक्ष त्यांचे आहे, आम्ही तर विरोधात आहोतच, पण आजचे त्यांचे मित्र पक्ष सुद्धा वेगळे राहतील, भाजपपासून वेगळे राहतील आणि कदाचित इतर सर्व पक्षाने आम्ही सगळेजण मिळून भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी 100% लढू असं कुठंतरी आम्हाला आज त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। आम्ही तर लोकांमध्येच आहे। आता कदाचित गोरे एक नरेंद्र मोदी साहेबांबद्दल बोलले असतील, इतरही जे काही बीजेपीचे मोठे मोठे नेते जे सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होतात त्यांच्याबद्दल बोलले का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। गोरेंना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा इतिहास हा बऱ्यापैकी उघडा आहे, हे लोकांनी बघितलेलं आहे, त्या बाबतीतली बरीच चर्चा झाली आहे। त्यामुळे अजून खूप काय बोलून अजून उघडा मात्र करू नका, आता आम्ही त्या विषयामध्ये लक्ष घातलं तर तुमची नक्कीच त्या ठिकाणी अडचण झाल्याशिवाय राहणार नाही।